नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरातचा मंत्रालयातही दबदबा असल्याचे एक प्रकारे समोर आलंय। खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव इथल्या श्री शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलं। 31 जुलै 2020 मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शासन निर्णय जारी करण्यात पाणी आरक्षित करण्याबाबतचा शासन निर्णय पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थेला वळवल्याचा आरोप आहे। राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आपल्याकडेच राहावं अशी राष्ट्रवादीची मागणी आहे। तर राज्य महिला आयोग अध्यक्षपदासाठी स्वच्छ प्रतिमा असलेला चेहरा दिला जाणार आहे। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या चेहऱ्याची शोधाशोध सुरू झालेली आहे। दरम्यान रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे। या राजीनाम्याची मागणी ज्यांच्याकडून केली जात होती त्या सगळ्यांपैकी एक असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच नेत्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी यासोबत बोलणार आहोत, याबाबत बोलणार आहोत। रुपालीताई, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न, काल तुम्ही राजीनाम्याची मागणी केली होती, त्यासोबत त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली होती, आता राजीनामा झालेला आहे, आपली काय प्रतिक्रिया? सगळ्यात प्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी सरकारमध्ये महाराष्ट्रातील माता भगिनींना आश्वासित केलं की माझ्या सरकारमधले जरी काही कुणी बेकायदेशीरपणे कृत्य केलं, गुन्हे केले, तर मी कोणाला सोडणार नाही। त्याच्यामुळे मी पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेबांचा आभार व्यक्त करते। परंतु ही लढाई आमची इथेच संपलेली नाही, कारण का नाशिक मधल्या भोंदूबाबा अशोक खरातचे व्हिडिओ पाहता त्याने अनेक महिलांचं शोषण केलेलं आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे, बलात्कार केलेला आहे आणि त्या शेवटपर्यंत हा तपास होणं गरजेचं आहे। या गुन्ह्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर यांचा हस्तक्षेप आहे आणि त्याच्यामुळे त्यांचीही चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही त्यांचा राजीनामा मागितला होता। कारण का संविधानिक पदावर असल्यानंतर SIT करणं त्यांची चौकशी होऊ शकली नसती आणि त्यांनी त्या पुरावे नष्ट करणे, छेडछाड करणे असे अनेक प्रकार केले असते। कारण का संपदा मुंडेमध्ये आपण बघितलं की पीडिताच्याच चारित्र्य हनन त्यांनी माध्यमांच्या समोर केलं होतं, जे कायदेशीरपणे गुन्हा आहे। आता सगळ्यात प्रथम माझी विनंती आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की तातडीने चाकणकर बाई यांना सहआरोपी करावं। ज्या पद्धतीने केसरकरांचे जे PS किंवा काय पिया आहेत, ज्या लोंढेंना बोलवण्यात आलं, त्या प्रकरणाचाच धागा पकडून या प्रकरणात जी लोक आहेत, समजा त्या प्रकरणात त्या खरात बरोबर आमचा फोन, माझा स्वतःचा फोन असेल, मी उदाहरण म्हणून तुम्हाला दिले, तर त्या सगळ्या व्यक्तींना बोलवलं पाहिजे, त्याचा तपास झाला पाहिजे। ते तपासामध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर आपल्याला या प्रत्येक शेवटच्या टोकापर्यंत पोहोचता येईल। किती महिला आहेत, कुणाकुणावर अन्याय झाला, तो अन्याय होत असताना कोणी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। आत्ताच तुमच्या बातमीतनं बघितलं की 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आलं, त्याचाही पत्रव्यवहार महिला आयोगाचे माजी अध्यक्ष चाकणकरबाईंकडनं झालेला आहे। म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी तुम्ही एका संस्थेच्या भोंदूबाबाला, जो बलात्कारी आहे, त्याला देताय आणि वर तोंड करून म्हणतात की माझे त्याच्या वैयक्तिकशी कोणतेच संबंध नाही। तुम्ही जर एक काल बघितलं तर त्या मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यायला गेलत्या, मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना थेट सुनावलं, पहिला राजीनामा द्या आणि मग बोला। आणि महिला आयोगाचा राजीनामा हा कायदेशीर पद्धतीने पहिला पोलीस महासंचालकाकडे जातो। तो देत असताना या बाईंनी तिथेही नोटंकी केली की खरात बाबाची चौकशी करावी। अगं त्यातली तर मेन आरोपी तुम्ही आहात, कुणाला दाखवताय तुम्ही हा खोटारडेपणा? बर, तो खोटारडेपणा दाखवला, तो राजीनामा दिला, माननीय सुनेत्रा वहिनींकडे गेल्यानंतर हसत, निर्लज्ज सारखे हसत राजीनामा देत आहेत। अहो, तिथं महिलांचा बलात्कार केलाय, महिलांना चिमटे काढलेत, बेंबीत बोट काय घातलीत, यंत्र काय घातले, कुठल्या राजकारणी आहात तुम्ही? कुठल्या महिला कार्यकर्त्या आहात तुम्ही? मला सांगा, अत्यंत खेदाने मी सांगते, माझ्यासारखी धडाडीची जरी महिला असली तरी मी एखाद्या आता मंदिरात किंवा एखाद्या
देवळात पाया पडायला गेले तर माझ्या घरचे माझ्याकडे संशयाने बघतील, त्या भीतीने आम्हाला मंदिरात जायची सुद्धा आता भीती वाटायला लागली. महाराष्ट्रातील माता भगिनींना मला अनेक फोन आलेत आणि अशा भोंदू बाबाला ही बाई मदत करते, कटकारस्थान करते. त्यांचे या भोंदू बाबा सोबत संबंध 2016 पासून असू द्या, परंतु लेटेस्टचे संबंध 19/3/2025 ला त्या भोंदू बाबाचा भांडाफोड झाल्यानंतर तुम्ही कारवाई का केली नाहीत? इथेच पाणी मुरताना दिसते. नाही, खरं तुमचा हा प्रश्न अतिशय योग्य आहे. रुपालीताई, चाकणकरांनी ज्यावेळी काल माध्यमांशी संवाद साधला ना, त्यावेळी त्या असं म्हणाल्या की अनेकांचे फोटो आहेत, एक महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं जातंय, मला टार्गेट केलं जातंय, मी महिला आहे म्हणून. हा त्यांनी अधोरेखित केलेला मुद्दा होता माध्यमांशी बोलताना. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? सॉफ्ट टार्गेट, त्यांना टार्गेट केलं जातं, इतरांकडे दुर्लक्ष होते. मला वाटतं पुणे काँग्रेसनं सुद्धा काहीशी अशीच भूमिका मांडली की त्यांना एकटीला टार्गेट केलं जातं. नाही, एक लक्षात घ्या, त्यांना महिला आहे म्हणून टार्गेट करण्याचं कारण काय? तुम्ही महिला आहात, सक्षमपणे काम करताल म्हणून अजितदादांनी तुम्हाला महिला आयोग दिला. तुम्ही महिलांवरच बलात्कार करणाऱ्या भोंदू बाबाची साधली, हितसंबंध ठेवले. बर, तेही ठेवले असते, आम्हाला काही वाटलं नसतं, परंतु तुम्ही त्याला गुन्ह्यामध्ये साथ देताय. बर, ज्यांचे फोटो आहेत त्या सगळ्यांना तपासाला बोलवणार आहेत. जसं आज रुपालीताई, तुम्हाला अगदी एक मिनिटभरासाठी थांबवतो. याच प्रकरणातली आणखी एक मोठी अपडेट समोर येते. खरात प्रकरणावर दीपक केसरकर यांनी पुढारी न्यूजला पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. केसरकरांचं नेमकं म्हणणं काय ते आपण आधी समजून घेऊया. पुन्हा एकदा रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जायचंय. केसरकरांनी पहिली प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी बोलताना दिलेली आहे. खरात प्रकरणावर दीपक केसरकर यांनी पुढारी न्यूजला बोलताना पहिली प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी बोलताना दिलेली आहे. दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी झालेली आहे, लोंढेची एसआयटी चौकशी झालेली आहे आणि त्यानंतर दीपक केसरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझा या घटनेशी काही संबंध नाही असं दीपक केसरकर म्हणत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माझा या घटनेशी काही संबंध नाही. आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. केसरकरांची नेमकी भूमिका काय आपल्याला पंकज सांगतील. पंकज. विक्रांत, दीपक केसरकर यांनी यांचे फोटो जे आहेत ते त्या कॅप्टन अशोक खरात सोबतचे त्यांचे फोटो समोर आले होते. त्यानंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आली नव्हती, मात्र फोनवरती त्यांच्याशी मी बोललो तेव्हा त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्याच्यानुसार दीपक केसरकरांचं म्हणणं आहे की या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. कोण वैयक्तिक आयुष्यात काय करतं याच्याशी त्यांचा संबंध नाही आहे. ज्योतिषांकडे सगळेच जातात, मात्र खरात यानं काय केलं आहे काय नाही ह्याची मला माहिती नाही. पण जर का केलं असेल तर त्याच्या कुठल्याही वैयक्तिक गोष्टींशी, वैयक्तिक आयुष्याशी, खाजगी आयुष्याशी माझा काही संबंध नाही. एकंदरीत विक्रांत, त्यांच्या बोलण्याचा सार हाच होता की एक ज्योतिषी म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, मी एक मार्गदर्शक किंवा त्या गोष्टीची माहिती असणारा व्यक्ती म्हणून त्याच्याकडे गेलो, मात्र ती व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात काय करते याच्याशी मला घेणं देणं नाही, माझा संबंध नाही असं डिफेन्स जे आहे तो दीपक केसरकरांनी केलेला आहे. कारण दीपक केसरकरांचे कॅप्टन अशोक खरात सोबतचे फोटो जे आहेत ते समोर आले होते आणि त्याच्यानंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया येत नव्हती. आज दीपक केसरकर महाराष्ट्राच्या बाहेर कामानिमित्त आहेत, मात्र त्या बाबतीतली प्रतिक्रिया त्यांनी पुढारी न्यूजला दिलेली आहे. दीपक केसरकर स्पष्ट म्हणाले की या घटनेशी किंवा त्यांचे वागत असलेल्या गोष्टींशी माझा कुठलाही संबंध नाही. कोण वैयक्तिक आयुष्यात काय करतं याचा त्याच्याशी काही संबंध नसतो असं स्पष्ट प्रतिक्रिया दीपक केसरकरांनी दिलेली आहे. विक्रांत, धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. दीपक केसरकरांनी पहिली प्रतिक्रिया, पहिलं त्यांचं वक्तव्य पुढारी न्यूजशी बोलताना केलेलं आहे. नेमकं त्यांची भूमिका त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना मांडलेली आहे. धन्यवाद पंकज. पुन्हा एकदा जाऊया, रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर त्या आवाज उठवत आहेत, रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये एकाच पक्षात असून सुद्धा त्या बोलतायत. आता केसरकरांची जी प्रतिक्रिया आलेली आहे त्यावर सुद्धा रुपाली ठोंबरे पाटील, रुपालीताई तुम्हाला बोलावं लागेल. रुपालीताई, आणि त्याला जोडून चाकणकरांनी सुद्धा असंच म्हटलं होतं, आम्ही त्यांना गुरु मानलं, मात्र वैयक्तिक आयुष्यात ते काय करतात हे आम्हाला ठाऊक नाही, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही असं चाकणकरांनी सुद्धा म्हटलं होतं. केसरकर सुद्धा असंच काहीसं म्हणतायत. रुपालीताई, आता पहिल्यांदा तुम्ही विचारलेल्या केसरकरांवर मी प्रश्न तुम्हाला उत्तर देते. केसरकरांचा फोटो आहे तो तुम्ही आम्ही बघितला. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा फोटो आहे तो तुम्ही आम्ही बघितला. माननीय विखे पाटलांचा फोटो आहे तो तुम्ही आम्ही बघितला. जयंत पाटलांचा सुद्धा फोटो आहे तो तुम्ही आम्ही बघितला. आता मी पुन्हा सांगते, मी कालही सांगितलं की शंकर महाराजांच्या पिंडीला नमस्कार करायला सगळेच लोक जाऊ शकतात, माझ्यासह अनेक लोक जाऊ शकतात, परंतु तिथं जात असताना केसरकर त्यांच्या ट्रस्टवर आहेत का? केसरकरांनी पोलिसांना फोन केला का?
केसरकरांचा केक भरवताना फोटो आहे का? केसरकरांचा छत्री धरताना फोटो आहे का? केसरकरांचा पाय धुताना फोटो आहे का? केसरकरांच्या ती जी काही महादेवाची पूजा करत असताना एवढा जो भव्य दिव्य सोहळा, जसं काय हा कोणीतरी कृष्ण स्वतःला समजतोय आणि सगळ्यांना राधा समजणारा, त्याच्यासोबत पूजेचा फोटो आहे का? तर नाही. पुन्हा सांगते, असे भोंदू बाबा अनेक असतात की अनेक राजकारण्यांना बोलून आमचा यांच्यासोबत संबंध आहे, बघा आत्ताच फोन आला, त्यांना स्वतःच्या जवळ दाखवायचं आणि स्वतःचं हे सेक्स रॅकेट चालवायचं. आता चाकणकरांवर का आपण आरोप घेतोय किंवा आरोप घेत नाहीये, चाकणकरांना आपण बोलतोय कारण का चाकणकर संविधानिक पदावर असून ज्याच्यासाठी त्यांना महिलांच्या रक्षणासाठी ठेवलं होतं, सुरक्षेसाठी ठेवलं होतं, त्या चक्क पोलिसांना फोन करतात की याचा तपास करू नका, ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्याला मारा. मग का नाही चाकणकरांकडे त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून मागणी करणार? चाकणकर स्त्री आहे तर बलात्कार झालेली पण स्त्रीच आहे. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं दुःख कळलं पाहिजे होतं. आपण संविधानिक पदावर होतात, का नाही आपण असं समजू की तो भोंदू बाबा यांना काहीच माहित नाही, यांचा अत्यंत गुरु माऊली आहे. पण त्यांना जेव्हा कळलं की हा व्हिडिओ तिथं अशा पद्धतीने आलेला आहे, त्यांनी शिर्डी पोलिसांना फोन केला, म्हणजे त्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे, त्या व्हिडिओ मधला महाशय त्यांचा गुरु माऊली आहे, हे तर त्यांना कळलं होतं का नव्हतं कळलं? तो आंधळेपणाने त्यांनी पोलिसांना फोन केला होता. चाकणकर अत्यंत धादांत खोटं बोलत आहे आणि खोटं बोलण्यात त्या स्वतःच या गुन्ह्यामध्ये अजून अडकत आहेत. त्याचे पुरावे त्यांनी स्वतः दिलेले आहेत. त्यांचा संबंध नव्हता का त्यांनी फोन केला आणि का महिला आयोगाच्या लेटर हेडवर पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवलं? का त्या पत्रकाराचा माफीनामा तुम्ही घेतला? जर तुमच्याकडे तक्रार आली होती, तुम्ही त्या पोलिसांना चौकशी करायला लावायची होती की खरा त्याची चौकशी करा, तो माझ्या जवळचा असला, माझा गुरु माऊली असला, मी त्याच्या ट्रस्टवर जरी असले तरी तपासामध्ये हायगय करू नका, हे आदेश चाकणकरांनी देणं गरजेचं होते. परंतु चाकणकरांनी काय केलं? त्याची चौकशी करायची नाही, त्या महिलेला विचारायचं नाही, ज्यांनी हा प्रकार उघडीला आणलेला आहे त्याला मारा. हे यासाठी तुम्हाला संविधानिक पदावर बसवलंय. हा फरक आहे. आणि एका पक्षातले तुम्ही 100 वेळा जेव्हा हा विषय काढता, समजा मी त्या पक्षात नसते तर मी अजून जोरदाराने या बाईचं तोंड काळं केलं असतं, हिला पुण्यात फिरून दिलं नसतं मी. रुपालीताई, या वाक्याचा अर्थ असा घ्यायचा, पक्षात असल्यामुळे तुम्हाला मर्यादा येत आहेत विरोध करायला, असा अर्थ घ्यायचा आम्ही या वक्तव्याचा? पक्षात असल्यामुळे मर्यादा येत आहेत असा अर्थ घ्यायचा का? घेतला. पक्षात असल्यामुळे अत्यंत संयमाने घेतलं. परंतु एवढा अन्याय अत्याचार जर करणार असतील तर त्या गोष्टीला थारा नाही. आणि या कायदेशीर गोष्टी येतो. तुम्ही बघा ना, महिलेचा बलात्कार होतोय, त्यांचं शोषण केलं जातंय आणि मग मी म्हणू का त्या माझ्या पक्षातल्या आहेत, ताई तुम्ही असेच बलात्कार भोंदू बाबांना सहकार्य करा, आम्ही बघत बसतो. नाही हो, नाही असं म्हणणं अजिबात अपेक्षितच नाहीये. तुम्ही आवाज उठवताय, महाराष्ट्र तुमचं कौतुक करतोय. रुपालीताई, तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्यांचे फोटो काही दिसलेले आहेत. काल सुद्धा तुम्ही बोलताना सुनील तटकरेंच्या नावाचा पुढारी न्यूजशी बोलताना उल्लेख केलेला होता. काय तुमची नेमकी भूमिका आहे? एक लक्षात घ्या, माननीय अजितदादा जेव्हा होते तेव्हा या सगळ्या तक्रारी, म्हणजे संपदा मुंडेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी चारित्र्य हनन केल्यानंतर स्वतः माननीय अजितदादांनी सांगितलं होतं की राज्य महिला आयोगाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत नाही. स्वतः अजितदादा बोलले होते. तेव्हा सुद्धा यांना राग आला होता. त्यावेळेला माननीय अजितदादांनी चाकणकर बाईचा राजीनामा मागितला होता. तो राजीनामा प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी थांबवलेला होता आणि तो थांबवल्यानंतर कालांतराने निवडणुका लागल्या. निवडणुकीच्या दरम्यान स्वतः माननीय अजितदादांनी, मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगते की सांगितलं होतं मी प्रांत अध्यक्ष बदलत आहे, कारण का अनेकांच्या तक्रारी त्यांच्या कामकाजाबाबत किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या वागण्याबाबत तक्रारी माननीय अजितदादांकडे गेल्या होत्या. अजितदादांनी स्वतः मला सांगितलेलं होतं
की मी प्रांत अध्यक्ष बदलणार आहे, तुम्ही थोड्या दिवस शांत रहा. ते कुणाला देणार होते हे मला माहित नव्हतं, परंतु त्या प्रांत अध्यक्ष बदलणार होते हे सांगितलेलं होतं. आणि मग काही दिवसातच माननीय अजितदादांची दुर्दैवी घटना घडली. बरं रुपालीताई, आता तुम्ही हा खुलासा केला म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. आता पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून, नेत्या म्हणून, प्रवक्त्या म्हणून तुम्हाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नेतृत्व मान्य आहे का रुपालीताई? माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझे दैवत, माझे बॉस, माझं नेतृत्व माननीय अजितदादा होते. आणि माननीय अजितदादानंतर राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी आहेत, खासदार पार्थदादा झालेले आहेत. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनी हेच नेतृत्वाच्या खाली मी काम करत आहे. परंतु पुन्हा सांगते, ज्या चाकणकर बाईला ज्या कोणी वरदहस्त देत आहेत, त्यांच्या माध्यमातून इतर महिलांना त्रास देत आहेत, ते नेतृत्व मी कधीही मान्य करणार नाही. कारण का त्यांनी आमची पदं फक्त चाकणकरांच्या शिफारसीने किंवा लाडीनी किंवा मोहिनी वश करून त्यांना जे काही सांगण्यात आलं असेल त्याच्यावर शिक्कामोर्तब का होतो. कारण का तटकरे साहेबांचा फोटो सुद्धा आम्ही खरात सोबत बघितलेला आहे. आणि काल तर काय ते करंगळी कापण्याचे फोटो सुषमा अंधाऱ्यांनी विषय काय घेतला तर ज्यांनी ज्यांनी करंगळ्या कापल्यात सगळ्यांचेच फोटो आलेत. अहो कोण कोण तिकडे नेलेले आहेत. म्हणजे या भोंदू बाबाचा वावर किती मंत्र्यांमध्ये, किती खासदारांमध्ये, की या महिलेनी म्हणजे चाकणकर बाईंनी त्यांना तिथे नेलेलं आहे. बरं नेऊ द्या, तुमची धार्मिक श्रद्धा असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही. पण त्याच्या माध्यमातून तुम्ही जर महिलांचे बलात्कार करणार असाल, महिलांचं शोषण करणार असाल, त्याच्यावरनं पक्ष चालवणार असाल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी जबाबदारीने सांगते, राज्य महिला आयोग चाकणकरांच्या कार्यकाळात या भोंदू बाबानेच चालवलेला आहे आणि त्याचे सगळे परिणाम तुम्हाला आज समाजासमोर पुराव्यानिशी उभे आहेत. रुपालीताई, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता त्यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलं की बदनामी करणाऱ्यांवर, टीका करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देणार, कायदेशीर उत्तर त्यांना दिलं जाणार. त्या संदर्भातली आपली प्रतिक्रिया. आणि आता या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं, ज्या प्रकरणामुळे आता एवढी सगळी चर्चा घडते, आपली आताची मागणी काय आहे? 2 प्रश्नांची उत्तर रुपालीताई. काय सगळ्यात प्रथम माझी मागणी आहे, चाकणकर बाईला तातडीने अटक झाली पाहिजे. ते या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात सह आरोपी आहेत. त्यांची चौकशी करणे, त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करणे आणि चाकणकर बाईला अटक झाली पाहिजे. दुसरा विषय तुम्ही सांगितला, दुसरा प्रश्न काय विचारला तुम्ही त्याच्या आधी? कायदेशीर नोटीस देणार असं त्या म्हणतात, कायदेशीर उत्तर देणार ज्या कोणी बदनामी केली, ज्या कोणी टीका केली. कायदेशीर, तुम्ही गुन्हेगार आहात, त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हेगार आहात. तुम्ही याला काय कायदेशीर कारवाईची मागणी करायची होती? उलट तुम्ही भोंदू बाबामध्ये मागायला पाहिजे होती प्रकरणामध्ये महिलांना न्याय द्यायला. काय कायदेशीर कारवाई करायची आहे का नाही करायची तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. तुम्ही पाठवाच सगळ्यांना या कायदेशीर नोटिसा. तुमचं अजून विथ एव्हिडन्स, विथ व्हिडिओ हे जगासमोर त्या खटल्यामध्ये सुद्धा दाखल करण्यात येईल. त्यांना अधिकारच नाही हो, त्यांना अधिकार नाही, त्यांचा हस्तक्षेप आहे, त्या गुन्हेगार आहेत. कुणाला सांगतात त्या कायद्याची धमकी? अशाच पद्धतीने त्या पत्रकारांना त्यांनी धमकी दिली. आणि येऊ द्या ना, दूध का दूध, पाणी का पाणी. तुम्ही पाठवाच नोटीस. तुमचे कुठे कुठे संबंध होते, कुठे कुठे व्हिडिओ होते, कोण कोण तुम्ही कुठे कुठे भेटला होतात, कुठल्या प्रॉपर्टीमध्ये तुमचे संबंध आहेत, कोण कोण महिला तुमच्यामुळे तिथे गेलेल्या आहेत, कशा कशा पद्धतीने तुम्ही महिला खोट्या उभ्या करून खोटे गुन्हे दाखल केलेत, सगळा चिठ्ठा हा भोंदू बाबाच्या माध्यमातून बाहेर येणार. आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट की या भोंदू बाबाचे जर धागेदोरे अजितदादांच्या घराच्या बाहेर जो उतारा पडतो तिथपर्यंत असतील तर हे किती भयान प्रकरण आहे, त्याचाही तपास झाला पाहिजे.
आता पुन्हा एकदा तुम्ही अजितदादांचं तुम्ही नाव घेतलं समजता म्हणून तेवढं म्हणून एक प्रकरण सोपं शेवटचा समजू प्रश्न नका. रुपालीताई तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की ज्या कोणाचाही वरदहस्त रुपाली चाकणकरांवर असेल किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये असेल त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कोणाचा वरदहस्त आहे? तुम्ही पक्षात आहात म्हणून तुम्हाला माहित असेल ही आमची अपेक्षा आहे म्हणून तुम्हाला विचारतोय. थेट नाव घेऊन तुम्ही बोलावं. इतकं जर तुम्ही बाजू मांडून बाजू जी आहे ती लावून धरताय तर तुम्ही थेट नाव घेऊन बोलावं अशी अपेक्षा आहे. रुपालीताई, पक्षामधनं त्यांना प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि तेच त्यांना वेळोवेळी वाचवत होते. याच्या आधीचे जे प्रांत अध्यक्ष होते ते जयंत पाटील साहेब होते. त्यांचाही फोटो या खरातांसोबत आहे आणि तटकरे साहेबांचा सुद्धा फोटो या खरात साहेबांसोबत आहे. आता महाराष्ट्राला, जनतेला, माझ्यासारख्या शिकलेल्या महिलेला न कळण्या इतकं आपण खरंच मूर्ख नाही आहोत. ज्या महिलेनी कर्तव्याची पूर्ती केली नाही, काम केलं नाही, तरी तिला वाचवतात. याचा अर्थ की तिथं जे जे लोक गेलेले आहेत त्या भोंदूबाबाच्या जवळ या बाईच्या माध्यमातून ती सर्व लोक तिला वाचवताना दिसत आहेत. त्यांचाच आहे आणि त्यांच्याच सांगण्यावरनं मध्ये जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पदं काढणं किंवा टार्गेट करणं, बातम्या लावणं या गोष्टी होत होत्या. फक्त रुपाली पाटील त्या लाचारीला बळी पडली नाही, तो धुडकाळून लावला. आणि मी पुन्हा सांगते, अशा लाचारीमध्ये पद घ्यायला मी तशी महिला नाही. मी चांगल्या घरातली, सुसंस्कृत खानदानी घरातली महिला आहे आणि आम्हाला आमच्या समाजाबरोबर घरातल्यांचा पण विश्वास संपादन निरंतर ठेवायचं आहे आणि काम करायचंय. मनगटाच्या जोरावर काम करायचंय, नाही की बोंधू बाबा, लाचारी किंवा इतर काही गोष्टी करून आम्हाला काम करायचंय. ही बोलायची वेळ नव्हती, परंतु बोंधू बाबाच्या माध्यमातून संपूर्ण राष्ट्रवादीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्यात त्या अनुषंगाने त्या समोर येत आहेत. अजितदादांच्या उताराच्या बाबतीत आम्ही कुणीच बोललो नव्हतो, केला गेला, परंतु हाच बोंधू बाबांनी तर तो उतारा टाकला नव्हता आणि त्याच्यासाठी त्याच्या तपासून यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. त्याही गुन्ह्यात चाकणकर साथीदार असणार आहेत, हे तुम्ही लिहून घ्या. धन्यवाद रुपालीताई, तुम्ही ही सगळी सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केलीत. खरं तर तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या योग्य आहेत. त्या सगळ्या अनुषंगाने चौकशी होणं गरजेचं आहे आणि चौकशी अंती जे काही समोर येईल त्या अनुषंगाने कारवाई होणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त राजकीय सुद्धा मोठे गौप्यस्फोट तुम्ही पुढारी न्यूजशी बोलताना केलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजशी हा सगळा संवाद साधलात यासाठी.